हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 88. ही बघ, इथं बसते ती. सिद्धार्थ तिच्या केबिनमध्ये तिथला लाईट लावत बोलला. छान आहे. मला खरंच भारी वाटतंय तुम्ही दोघांनी असं ऑफिस वगैरे घेतलंय, स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलाय. ग्रेट यार. शंतनू, तू पण ऐक ना, तू पण कर ना जॉब. साईड बाय साईड सिंगिंगच्या संधी मिळतात का पाहत राहायचं, आणि मिळेल तोपर्यंत जॉब राहील. म्हणजे तिचे बाबाही काही बोलू शकणार नाहीत, नाहीतर त्यांना आणखी चान्स मिळेल. कळतंय का? अरे जॉब करायचं काही नाही आहे खरं तर. आई म्हणते बाहेर जॉब करण्यापेक्षा तिच्या नवऱ्याचा बिझनेस सांभाळ, जे की मला अजिबात इंटरेस्टिंग वाटत नाही आहे. म्हणून मी ते सगळंच टाळत होतो. तू म्हणतोयस तसं पटतंय खरं तर मलाही. पण म्हणजे आता जॉब पाहावा लागेल, आणि तो कुठं पाहायचा? मग कर ना. तुझं MBA झालंय, तेही US मध्ये, म्हणजे तुला कुठंही मिळेल जॉब. सिद्ध म्हणत होता. एवढ्यात शंतनूला एक कॉल येऊ लागला, जो की म्युझिक संदर्भात होता. सिद्ध, मी आलोच. एक खूप महत्त्वाचा कॉल आहे, म्हणत तो बाहेर निघून गेला. सिद्ध वाट पाहत होता शंतनूची, पण त्याचा काही वेळाने मेसेज आला की त्याला अर्जंट एका ठिकाणी जावं लागतंय आणि त्याला वेळ लागेल. तो काम झालं की मीराला भेटायला येईल. मग मात्र सिद्धही त्याच्या कामात बिझी झाला. 1-1.5 तासाभराने मीरा ऑफिसमध्ये आली ती पहिली सिद्धार्थच्या केबिनमध्ये. हे सिद्ध, सॉरी, आज खूप लेट झालं. काय ग? बरं आधी सांग, बाबा काय म्हणाले? हो सांगते. आय डोंट बिलीव्ह सिद्ध, चक्क सकाळी शंतनूला भेटायला बोलावून आलीत बाबा. मीरा एक्सायटेड होऊन म्हणाली. ओ काय सांगतेस? हे तर चांगलंच झालं की मग. आय एम सो हॅपी फॉर यू. अगं मग त्याला सांगितलंस का? पहिलीवाली स्माईल नव्हती. मीराने ती बरोबर हेरली. सिद्ध, आय एम सॉरी. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला. एवढ्यात शंतनू बाहेर आलेला. तो आत केबिनमध्ये जाणार होताच, पण त्या दोघांचं बोलणं चाललंय पाहून तिथंच बाहेर थांबला. इट्स ओके अगं, तू कशाला सॉरी म्हणतेस? आता तर पार्टी झालीच पाहिजे. एकच मिनिट, म्हणत तो मोबाईल उचलणार तसं तर तिने पटकन त्याच्या हातातून फोन साईडला काढून घेतला. अगं फोन दे ना, असं काय करतेस? सिद्ध, म्हणत तिने त्याच्या जरा कानाखालीच मारली. काय चाललंय तुझं? कसं बिहेव करतोयस पाहिलंस का जरा स्वतःकडे? तुझ्या अशा वागण्याने मला गिल्टी वाटतंय. काय कधी बोलले का मी तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? काय इतकं प्रेम करतोयस? इतका त्रास करून घ्यायचा कोणी सांगितलंय का? त्याला काही कारण लागतं का मीरा? मला माहिती आहे तुझं शंतनूवर प्रेम आहे, पण तरीही नाही कळत आहे ना मनाला. काय करू मी मीरा? त्याचा आवाज जडावलेला, त्याला भावूक झालेलं पाहून तिनं त्याला जवळ ओढलं आणि तो तिच्या मिठीत शिरला. थोडं नॉर्मल व्हायला वेळच लागलेला त्याला. ती त्याला पाठीवर थोपटून शांत करत होती. एक क्षणाला तीच बाजूला होत त्याला म्हणाली. सिद्ध, आता ठीक आहेस? त्याने मान हलवली. आणि सिद्ध, कालही तू सगळं स्वतःवरून ओढून घेतलंस. एका शब्दाने सांगितलं नव्हतंस काय बोलणार आहेस काय नाही. मग सगळं समोरासमोर बाबांना आधीच बोलून टाकलं असतं की. शंतनूबद्दलही सांगून टाकलं असतं. कसं आहेस रे? मला किती गिल्टी वाटलं माहिती आहे. म्हणजे मी स्वार्थी झाले असंच ना? मी नाही यार शंतनूशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत. तुला माहीत नाही का हे? पण मला नाही पटत तू इतका त्रास करून घेतोस, आणि हे असंच वागणार असशील ना तर मला नाही करायचं काम तुझ्यासोबत. मीरा प्लीज यार, असं बोलू नकोस. मी नाही असं वागणार पुन्हा, तुझी शपथ. पण यार कालपासून त्रास होत होता. मीही तर माणूस आहे, बट आता नाही होणार. प्रॉमिस. नक्की ना? होय. आणि हो, शंतनू आलेला सकाळी मला भेटला. तुलाही भेटायला येईल. मला भेटायला येईल म्हणजे काय? मग गेला कुठे तो? तेही असं मला न भेटता? अगं येईल, कोणाचा तरी कॉल आलेला त्याला, मग अर्जंट भेटायला जावं लागलं असेल. ओ, पण मग असा मला न भेटता कसा जाऊ शकतो तो? थांब, त्याला ना कॉलच करते. म्हणत ती सीटच्या केबिनमधून बाहेर येऊ लागली. शंतनूला आधीच कळलेलं, त्यामुळे तो पटकन तिच्या केबिनमध्ये जाऊन बसला आणि त्याच्या हातातला मोबाईल पटकन सायलेंटवर टाकला. मीरा त्याला कॉल लावतच तिच्या केबिनमध्ये शिरली आणि पाहते
तर समोर शंतनू खुर्चीवर बसलेला. लावलेला फोन कट करत ती शंतनूला पाहत म्हणाली, ओ शंतनू, तुलाच कॉल लावत होते, तू कधी आलास? ती त्याच्याजवळही आलेली. तोही तिला पाहून उठला. मी कधीच आलोय? तो सुस्कारा सोडत म्हणाला. म्हणजे? ती घाबरून विचारत होती आणि तो तिच्या जवळ जात होता आणि ती मागे मागे. एक क्षणाला केबिनमधली जागा संपली आणि ती मागे टेकली. मी तेव्हाच आलोय जेव्हा तू सिद्धार्थच्या मिठीत होतीस. तो तिच्या अगदी जवळ येत डोळ्यात पाहून बोलला. त्याचे ते नशिले आणि प्रश्नार्थक डोळे पाहून तिला प्रचंड भीती वाटत होती. त्याचा गैरसमज तर नाही ना झाला या विचाराने. हे शंतनू, तुझं काहीतरी गैरसमज तर नाही ना झाला? ते अरे आम्ही गैरसमज तर आधी झाला असता ना मीरा. तो इतका हळू बोलत होता आणि तिचे हार्टबीट्स वाढू लागलेले. अर्थाचा अनर्थ होऊ नये या विचाराने तिला प्रचंड टेन्शन आलेलं. हे शंतनू, ऐक ना. ती त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन निरागसतेने त्याला समजावू पाहणार एवढ्यात त्याने तिला अगदीच आवेशाने मिठीत ओढलं आणि त्याच्या मिठीत शिरताच एक शहारा तिच्या संपूर्ण अंगभर उमटून गेला. हे आय लव्ह यू मीरा. त्याच्या पुटपुटलेल्या पुढच्या शब्दांनी पहिला शहारा स्थिरावतोय तर दुसरा शहारा पुन्हा अंगभर उमटला. आय लव्ह यू टू शंतनू. असं कोण करतं यार? किती घाबरलेले मी, वेडपट. तिने त्याच्या पाठीवर त्यातूनही फटका मारला आणि तो मात्र तिला आणखी आणखी जवळ खेचत होता. हे मीरा, माय लकी चार्म, गुड न्यूज आहे. जस्ट एक काम मिळालं. आय एम सो हॅपी यार. तिच्या भोवतीचे मिठी घट्ट करत तो म्हणाला. वाव, काय सांगतोस? मग माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. ती बाजूला होत बोलली. काय सांगतेस? अगं मग सांग ना लवकर. तुला बाबांनी भेटायला बोलावले. आर यू सिरियस मीरा? त्याने खुश होऊन विचारलं. तशी तिनेही खुशीने मान हलवली. वाव, पण तसंही मी भेटायला येणारच होतो मीरा. मी आधीच ठरवलेलं. आजचा दिवस खूपच चांगला आहे नाही मीरा? तो खुश होऊन म्हणाला आणि तीही होकारार्थी मान हलवत हसली. तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी भरलेलं. हे मीरा, आता तुझ्या डोळ्यात पाणी नकोय हा. यू जस्ट हॅव टू बी हॅपी. तिचा चेहरा ओंजळीत पकडून त्याने दोन्ही अंगठ्याने अलगद तिचे डोळे पुसले आणि तो हसला. तिला क्षणभर तसाच निहाळत राहिलेला. न राहून तिच्या ओठांकडे आकर्षित होत तिच्याकडे अजीब ओढीने चाललेला एवढाच सिद्धार्थ दार उघडून आत आला. हे मीरा म्हणत तो आत आलेला तसा स्तब्ध झाला. ओ शिट, अरे यार, ऑफिस आहे हे, विसरताय का तुम्ही दोघंही? त्या दोघांना तशा स्थितीत पाहून तो वळला. ओशाळलेली मीरा ही बाजूला होत कधीच तिच्या खुर्चीकडे सरकलेली. मीरा, तू ह्याला सांगितलं नाहीस का डोअर नॉक करून आत यावं? एवढे तरी मॅनर्स माहीत असतात सर्वांना. शंतनू बळच म्हणाला तसा मीरानेच त्याला फटका मारला आणि त्याला गप्प राहायचा इशारा केला. पण हे माझं ऑफिस आहे, इथे माझे रूल चालतात. एनिवेज मीरा, ही फाईल तेवढी नजरेखालून घालशील? तो मीराला एक फाईल देत म्हणाला. ओके, मीरा शांतपणे म्हणाली. तुझं एकट्याचं का, मीराचं नाही आहे का? शंतनू म्हणत होता. हो आहे बाबा, तुम्ही आता भांडायला सुरुवात करणार आहे का? मीरा म्हणाली. अगं आम्ही कुठे भांडतोय? दोघंही एकदम हसत म्हणाले. ओह नाही का, मग ठीक आहे, चालू द्या तुमचं. तिला सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं. बरं शंतनू, मग अशी चहा मागवायचा तर अचानक निघून गेलास, आता तरी मागू का? सिद्धार्थने विचारलं. हो मागव, अगदी बिंदास, मला आता वेळच वेळ आहे, तो मीराकडे पाहत म्हणाला. ओके, तोवर चालू दे तुमचं, मी आलोच. अरे तू थांब ना आता, तू कुठे निघालास? शंतनू सिद्धला थांबवत म्हणाला. अरे आलोच, माझा फोन राहिलाय माझ्या केबिनमध्ये, तो तेवढा घेऊन आलो. बरी ये पटकन, शंतनू म्हणाला आणि तिथेच फिरू लागला. मीरा मात्र शांतपणे ती फाईलवरून नजर फिरवत होती. लक्ष तर नव्हतंच तिचं फाईलमध्ये. सगळं लक्ष शंतनूच्या बदललेल्या वागणुकीकडे होतं. मघाशी त्याने तिला सिद्धसोबत पाहिलं तरीही वेगळाच रिॲक्ट झालेला आणि त्यात तो बाबांना भेटायला येणार असल्याचं बोलत होता. मग तर तिला एकदमच वेगळंच फिलिंग येऊ लागलेलं.
उगाचच हृदयाची धडधड वाढत होती आणि उगाचच मंदावतही होती. आणि त्यात तिथंच फिरणारा शंतनू खिशात हात घालून गोड स्मित करत गाणं गुणगुणत होता. मैं दिखू या ना दिखू तुम मुझको महसूस करना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना. त्याचं असं गाणं म्हणणं पाहून तो किती खुश होता हे कळतच होतं. आणि ते गाणं ऐकताना तिच्या शरीरावर रोमांच उभे राहत होते. एवढाच सिद्धार्थ आला ते चहासोबतच. धनेश, चहा दे इथं आणि मग मी सांगितलेलं काम करशील. हो साहेब म्हणत चहा देऊन तो निघून गेला. मीरा, राहू दे ना आता, नंतर काम कर, आधी चहा घे. सिद्ध तिच्या हातातली फाईल काढून घेत म्हणाला. बघ ना, मी आलोय तरीही तिला माझ्यापेक्षा काम जास्त महत्त्वाचं आहे. शंतनू तिच्याच समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला. काय, असं काही नाही आहे, मग एवढी शांत का झाली आहेस? काय नाही रे, असंच. ती आत्ता तर शंतनूसोबत बोलताना चक्क नजर चोरत होती. तिघांनी मिळून चहा घेतला तर सिद्ध आणि शंतनू दोघंच बोलत होते. ती मात्र फोनवर काही करत होती. बरं चला, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी जातो हा. शंतनू, भेटू पुन्हा लवकरच, म्हणजे तुमच्या लग्नात. चहा संपतात सिद्ध उठला. अरे एवढ्यात कुठलं लग्न, काही काय, एवढ्यात काय, मी लिहून देतो. मीराचे बाबा जास्त दिवस थांबणार नाहीत. बघू आता, भेटल्यावर कळेल. तो पुन्हा मीराकडे पाहत म्हणाला. पण ती वेगळंच वागत होती, शंतनूकडे पाहतही नव्हती. ऑल द बेस्ट शंतनू, चल बाय. हो बाय, मीही निघतोय आता. मग शंतनूही उठला. सिद्ध गेला आणि शंतनू आता क्षणभर मीराकडेच पाहत राहिलेला. ही आता माझ्याकडे पाहिल, मग पाहिल, पण छे, तिचं लक्षच नव्हतं. तिचं लक्ष नव्हतं का नसल्याचं दाखवत होती हे काही त्याला कळायला मार्ग नव्हता. तू निघतोयस का आता? ती आताही नजर चोरत म्हणाली. मला निघावं तर नाही वाटत आहे, पण तुला बहुतेक मी कधी जातोय असं झालंय, हो ना? तो तिच्यासमोर येत टेबलवर दोन्ही हात ठेवून तिच्या बाजूला झुकत म्हणाला. आता तो एकदम समोर होता म्हणताना तिनं त्याच्याकडे पाहिलं. एकदम त्याच्या नजरेला नजर मिळाली तसं पुन्हा तिच्या हृदयात काही झालं होतं. अरे असं काही नाही आहे, मग संध्याकाळी येणार आहेस? तो म्हणत असेल तर येतो. येऊ? तो स्मित करत थोडीशी मान एक बाजूला झुकवत तिला एकटक पाहत विचारत होता. असं का विचारतोयस, ये ना. ती एकदम खाली पाहत म्हणाली. तू आधी सांग, तुला काय झालंय? हे मीरा, म्हणत त्याने पुन्हा तिला खुर्चीतून साईडला ओढलं. काय चाललंय तुझं, अशी वेगळीच वागत आहेस, किती ब्लश करत आहेस, काय झालंय? त्याने पुन्हा विचारलं. काही नाही, कुठे काय, ती म्हणाली. त्यावर त्यालाही खूप हसू येऊ लागलेलं. काही नाही, सिरियसली काही नाही, कम ऑन मीरा, माझ्याकडे बघ तर. त्याने तिच्या हनुवटीला अलगद उचलून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिचे डोळे, तिचा चेहरा भलतंच काही बोलत होते. अगदी गुलाबी झालेली ती, आणि तरीही नजर चोरत होतीच. तू अशीच ब्लश करत राहिलीस ना मीरा, तर खरं सांगतो, मला माझा इथून पाय निघणार नाही. आणि तू अशीच ब्लश करत राहिलीस ना मीरा, तर खरं सांगतो, माझा इथून पाय निघणार नाही. आणि तो पुढे काही बोलणार त्यात त्याच्या गळ्याभोवती तिच्या बाहूंचा हार कधीच पडलेला. ती त्याला घट्ट बिलगलेली. मग त्यानेही तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. बरं, मी निघू आता, संध्याकाळी घरी यायचं आहे ना, मग जावं लागेल मला, तो बाजूला होत म्हणाला. तशी तिने होकारार्थी मान हलवली. तिचे भिरभिरणारे डोळे तरीही त्याला वेड्यासारखे न्याहाळत होते. ती वेडी काय विचार करत होती हे त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नव्हतं, आणि तिच्या मनात नाना विचार चालू होते. आता त्याला होणारा नवरा म्हणून पाहताना तिच्या मनात त्याची ती छबी वेगळ्याच प्रकारे उमटू लागलेली. त्या विचारानेच तिच्या मनाच्या बागेतली फुलपाखरं स्वच्छंदी बागडू लागलेली. म्हणूनच तिच्या मनाची अवस्था अशी झालेली. तिचं ऑलरेडी खूप प्रेम होतं शंतनूवर. बस आता बाबांचा होकार मिळाला की झालं. या खुशीमध्ये तिचं मन आनंदाने नाचत होतं. मला नाही कळत आहे तू काय विचार करतायस मीरा, पण तू खूप खुश आहेस एवढंच कळत आहे मला. अशीच खुश राहा, म्हणत त्याने तिचा चेहरा जवळ ओढत तिच्या कपाळांवर अलगद टिकवले. भेटू मग संध्याकाळी तुझ्या घरी, तो चमकणाऱ्या डोळ्यांनी म्हणाला.
तिनं स्मित करत मान हलवली. निघूनही वाटत आहे, बट फायनली बाय म्हणत दरवाजापाशी जाऊन तो पुन्हा वळला. तिला एकदा डोळ्यात भरून घेतलं आणि मग खरंच निघून गेला. तिलाच कळत नव्हतं तिला हे काय होत होतं, पण ती खुश होती. तो जाताच डोळे मिटून आणि हात जोडून देवाचा धावा करू लागली की बाबांनी आज हो म्हणू दे. आजचा पार्ट इथंच संपलाय. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. थँक्यू सो मच.